लानके को बोला लेकिन हाँ। कुछ समझ नहीं आ रहा क्या परिस्थिति है। आओ इधर आओ। अभी क्या है, फिर वो मेरे पास कोई ऑप्शन नहीं है। बनाओ वीडियो बना के भेजो। हाँ इधर आओ, आओ इधर आओ। वीडियो बना के भेजो, बहुत तकलीफ है इधर। तिकडे तिकडे उभा राहा, म्हणजे बराबर समजेल काय परिस्थिती। आओ आप लोग भी आओ, सब लोग को तकलीफ है। जाओ जाओ। जय महाराष्ट्र। मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा। माझ्यासोबत हिमालय सोसायटीचे स्थानिक नागरिक आहेत, गोविंद नगरचे पण नागरिक आहेत, सगळे इकडचे स्थानिक लोक आहेत। आता मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा, हा कचरा पेटी बघा, किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून सगळे कचरा ठेवलेला आहे बघा। मस्त आहे ना, किती चांगला आहे बघा तुम्ही। हे जनतेला महानगरपालिका आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे भेट आहे। आप लोग को बारिश का भेंट है ये। आप लोग कुछ बोलते नहीं है क्या? मुसीबत है कि भेंट है? आप बोलते नहीं किसको? क्या बोले तो परसों बोला था मैं, बोलता गाड़ी नहीं है, ऐसा बोलता है वो। तो आप लोग किसको कंप्लेंट नहीं करते? कंप्लेंट किया है, बोला है, क्या बोलते हैं इसका अभी गाड़ी का टेंडर बंद खत्म हो गई है, अभी नया टेंडर आएगा तो गाड़ी आएगी। अच्छा, नया टेंडर आएगा तो कोण बोला ऐसा आपको? ये गाड़ी वाला बोल रहा है। यांना असं सांगतात की नवीन गाडीचा टेंडर येणार तेव्हा आता हा कचरा उचलणार। म्हणजे किती मूर्ख बनवायचं। फक्त एकतर ही कचरा पेटी रस्त्याच्या मधोमध बनवलेली आहे, तेव्हा ही स्थानिक जनतेनी सगळ्यांनी जरा स्थानिक जनतेने पूर्णपणे विरोध केला। इथे राजदीप, इथे काय प्रॉब्लेम नाहीये। स्थानिक जनतेने पूर्णपणे विरोध केला, परंतु काही उपयोग झाला नाही। एकतर कचरा पेटी तर बनवली रस्त्याच्या मध्ये, परंतु याला एवढी मोठी भिंत बांधली 3 फुटाची, त्याच्यावरती ग्रिल लावली। काय फायदा मला सांगा? काय उपयोग आहे या कचरा पेटीचा? कचरा कामगार पण हा कचरा उचलता उचलता थकतो, जेवढा त्याच्याशी होईल तेवढा उचलतो आणि निघून जातो। जर इथे कचरा पेटी असली असती या कचरा घरच्या जागी, तर मला सांगा, कचरा पेटीची कचरा गाडी आली असती, ते क्लिप लावलं असतं आणि डायरेक्ट गाडीमध्ये घेतलं असतं। किती कचरा उचलणार कामगार पण मला सांगा ना। फक्त लाखो करोडो रुपये पास करून घ्यायचे आणि या जनतेला मूर्ख बनवून टाकायचं। हा पूर्ण पाणी, पावसाळ्याचं पाणी, पूर्ण घाण पाणी, गंदा पाणी हे सोसायटीमध्ये जातो, पूर्ण हिमालय सोसायटीमध्ये। असं नाही की हिमालय सोसायटीला त्रास आहे, हे पाठीमागे राहणाऱ्यांना पण त्रास आहे ना, ते पण शेवटी चालता इकडनं। आता यांच्या घरी कोण पाहुणे आलेत तर पहिला यांना हे सांगत असेल की किधर रहते आप लोग, तुम्ही कुठं राहता, इधर आओ इधर आओ, असं सांगत असतील की आप लोग किधर रहते हो, आप लोग को कितना अच्छा सुविधा मिल रहा है। बोलते कि नहीं बोलते? देवेंद्र भाई इधर आओ। हाँ, क्या बोलते? मेहमान लोग आएंगे तो सारे मेहमान आके उल्टा ही बोल रहे हैं, कहाँ रह रहे हो तुम लोग, क्या करेंगे? मुसीबत है, रोड का मुसीबत। पार्किंग, अभी रोड बना है, पूरी पार्किंग जाम है, जितनी नई रोड है पूरा ब्लॉक हो गई, क्या करेंगे? म्हणजे किसको बोलने जाए? हा रोड वाइंडिंग करायचा आहे। मी किती 3 वर्षापासून हा रोड वाइंडिंग करून द्या, मध्ये डिवायडर लावून द्या। बघा, जे चांगला काम करत असेल तिथं चांगला सांगायचं। तुम्ही काजूपाडामध्ये जावा एकदा, आमदार महोदय जिथं राहतात, किती चांगल्या पद्धतीने डिवायडर बनवलेत, तिकडचे स्थानिक जनता फुल खुश आहे। जे चांगला काम करणार त्याच्यात चांगलं सांगितलं पाहिजे। तर माझी अशी विनंती आहे, मग ते आमदार असो, नगरसेवक असो, कुणी असो, की बाबा आम्हाला पण रोड मोठे करून द्या, रस्त्यामध्ये डिवायडर लावून द्या, आणि हे जे अनधिकृतपणे हे जे चालू आहे ना आमच्या इथे पार्किंग, बाहेरून येऊन लोक लावतात गाड्या, हे कुठेतरी बंद करा। आता आम्ही सगळे कंटाळलो आहे इथे। त्याचा मला काय फरक पडत नाही, मी रोज येणार, मी जनतेसमोर काय परिस्थिती आहे हे दाखवत राहणार। चांदिवलीमध्ये काय विकास चालू आहे ते, हा विकास चालू आहे बघा। हा रस्त्याच्या मधोमध कचरा आहे, हे दाखव, तिकडे तो पण दाखव। हे असं ये चालत चालत आहे, असं म्हणजे समजेल। हा, लेकिन आप बोलते किसको है? किसको कंप्लेंट किया है कि नहीं किया? गाड़ी वाले बोलता है, गाड़ी वाले को बोलो, जिन लोग को आपने चुन के दिया उनको बोलो। चुन के क्यों दिया है? चुन के क्यों दिया है? चुन के तो इसलिए दिया ना भाई, दिया उसको, मामा तो फोन ही नहीं उठाता है। सुविधा मिले, एरिया को सुविधा मिले। चुन के क्यों दिया आप लोगों ने? आपकी सुविधा के लिए चुन के दिया ना, तो उनको बोलना चाहिए ना, है की नाही? लेकिन पण काय अर्थ नाहीये। पूर्ण चांदिवलीमध्ये हीच परिस्थिती आहे। जिथे जिथे कचरा घर आहेत
तिथे हीच परिस्थिती आहे. मी अश्विनी भिडे मॅडमला विनंती करतो की हे कचरा घर बंद करा. इथे 4 कचरा पेटी ठेवा. लोक त्या कचरा पेटीमध्ये कचरा टाकतील, गाडी येणार, क्लिप लावणार आणि निघून जाणार. हे कचरा साफ करायला एक गाडीला 2 तास लागतात. मला सांगा किती ते कामगार पण मनुष्य आहेत ना शेवटी. प्रत्येक ठिकाणी कचरा घर बनवलंय, प्रत्येक ठिकाणी कचरा घर बनवलंय. हे कचरा घर का आप खाली पैसा कोटेशन निकालो कितना है, कम से कम 10-15 लाख रुपये रहेगा. क्यों करणे का, का करायचं हे कचरा घर, काय घेणं देणं या कचरा घराची. आणि अर्धा 3 फूट आहे बाहेर भिंत बांधली आहे. एक तर रोड लहान झाला, इथे गाड्या लागतात, हॉकर्स लागतात. ठीक आहे आमचे स्थानिक असतील, पण शेवटी जनतेला पण त्रास आहे ना. काय बोलायचं बोला, तुम्ही स्थानिक जनता बोला, या बोलो जरा, आप लोग बोलो कुछ. महेंद्र भाई, ये तकलीफ हम लोग लास्ट 6 महीने से झेल रहे हैं, मगर इसमें कुछ इम्प्रूवमेंट सुधार होता नहीं है. और ये इसका जल्दी से जल्दी कुछ ना कुछ इलाज करना चाहिए. देवेंद्र भाई आप भी बोलो. मैं बोला, अब हम लोग कंप्लेंट किए हैं और महेंद्र भाई आपका बहुत बहुत आभार है कि आप ये सब दिखा करके जरा वायरल करो, ताकि कुछ प्रशासन को कुछ मालूम पड़े और प्रशासन इसके ऊपर कार्रवाई करे. प्रशासन क्या कार्रवाई करेगा, प्रशासन सोया है. नहीं, अभी मैं कल आपका पूरा साफ करा दूंगा 2 दिन में, एक कचरा रखूंगा नहीं. लेकिन उसके बाद में प्रशासन की जवाबदारी है ना. बराबर, प्रशासन की जवाबदारी है. आप लोगों ने जिनको लाखों वोटों से जिताया, हजारों वोट दिए, जवाबदारी है ना सबकी. जवाबदारी तो है. क्या फायदा ये कचरा घर बना के, निकाल देना चाहिए कचरा घर. कचरा पेटी आप लोग सोसायटी वाले लेटर लिखो, यहाँ पे कचरा पेटी रखो. कसं आहे, सकाळी यायचं इकडनं, आमचे नसीब चांगले, त्या गल्लीवाल्यांचे समोर शंकर भगवानचा देवळ आहे, आम्ही त्याला पाय पडतो. पण यांना इकडनं यायचं आणि या कचरा पेटी बघायची. मस्त कैसा दिन जाता है कचरा देख के. क्या बोलेंगे अभी, मैं तो कचरा बघायचा, पहिला कचरा बघायचा, असं तिकडनं यायचं आणि कचरा बघायचा. हा कचरा, बारिश आएगा तो कचरा बाहर के लेके जाता है. हा पूर्ण कचरा खाली जाणार. अजून थोडा पाऊस आला, सगळा कचरा खाली. हा, ही परिस्थिती आहे आमच्या चांदिवलीची. माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना, SWMच्या अधिकाऱ्यांना, गाडी पाठवा, नाहीतर उगाच मला माझ्या पद्धतीने कुठलं एखादं आंदोलन करावं लागेल. त्रास तुम्हाला होणार, त्याच्यापेक्षाही साफ करून द्या आणि कुठंतरी जनतेला आनंदाचं जीवन जगू द्या. या कचरा पेटीमधनं बाहेर निघू द्या. चांदिवली विधानसभेला पाऊस आया, बारिश आया, सबके घर में पानी. सबके घर में बोल बोल के थक गया की नाले सफाई नहीं हुआ है. नाले सफाई नाही झाली. पूर्ण असलपा, चांदिवली, साकीनाका, सगळ्यांच्या घरात पाणी, सबके घर में पानी है. ये बारिश में पूरा कचरा नीचे अरे आता है और सब नीचे नाली जाम होती है. नीचे जाता है पूरा, और पूरा नाली जाम नीचे होती है. नाली जाम होती है. कचरा साफ हो जाता है. अरे रोड पे आता है, रोड पे भाई चलना कैसा है ना, पड़ेगा. आपको बताता हूं मैं, पूरा मत मानो. इन लोग को नस मालूम है हमारा. इनका ये नस दबाओ. फॉरेन के अंदर जो काम नहीं करता ना, उसको लोग वोट नहीं देते. ठीक है ना. हमारे इधर ऐसा कुछ नहीं है ना. आप काम करो मत करो, हमको कुछ फर्क नहीं पड़ता. आप खाली हमारे कंधे पे हाथ रखो, ऐसा हम खुश हो जाते. ये परिस्थिति है. जब तक आप उनको डर नहीं दिखाओगे कि अगर आप हमारा काम नहीं करोगे, आने वाले वक्त में हम आपको वोट नहीं देंगे, तब तक लोग डरेंगे नहीं डरेंगे आपसे. अच्छे लोगों को घर पे बिठाते रहो और जो आप लोगों को खुश करते हैं उनको सत्ते पे बिठाते रहो. इसके लिए ये परिस्थिति आपका. नहीं, परिस्थिति बहुत नाजुक है. इसमें बहुत बहुत तकलीफ है. बीच से तो पूरा रोड पे आता है, चलना भारी हो, औरतों को चलना भारी हो जाता है. भारी होएगा ना, चालायलाच जागा. तुम्हाला फक्त हिमालय सोसायटीमध्ये यायला कमीत कमी 10 मिनिटं लागतात. 4 लाईन रिक्षाची असतात, 4 लाईन रिक्षा. 2 या बाजूला, 2 या बाजूला. एक टपरीवाला असतो चायवाला, त्याच्या इथे सगळे 4 रिक्षा लावून उभे असणार. बाईकवाले 8-10 उभे असणार. जनतेची कुणाला परवा नाही. त्या चायवाल्याला स्वतःच्या धंद्याचं पडलंय, बाईकवाल्यांना, रिक्षावाला चायची मस्त मजा घ्यायची आहे. जनता, स्कूल बस बंद झाली. SM शेट्टी शाळांनी दिलं की आम्ही येणार नाही, फातिमावाल्यांनी सांगितलं आम्ही येणार नाही. स्कूल के पास बंद सगळे स्कूल बस बंद झालेत. GST चला, परंतु कुणाला घेणं देणं, आमची BST बंद झाली. इसीलिए कुणाला काही घेणं देणं नाहीये, क्योंकि अभी इलेक्शन नहीं है. इलेक्शन को अभी 3.5 साल है. जब 3 साल बाकी रहेगा तब आप सबकी सेवा होगी अच्छे से. 6 महीना सेवा होगी, फिर आपको 4 साल ऐसे परेशान रहना है. बराबर है. बरोबर आहे. समझ रहे हो ना. वो आता है ना वीडियो, समझ रहे हो ना. समझो.
हम किसी का विरोध नहीं कर रहे, अच्छा काम करो, अच्छे काम के लिए तो हम अच्छा बोलेंगे, इसमें विरोध बरोबर है की नहीं? बरं वाटतंय? तकलीफ है तो इधर आओ, हमारा काम है ना। इधर आओ, इधर आओ. क्या नाम आहे? अंकित पूर्ण नाव? अंकित तुळसे. काय वाटतं याच्याबद्दल? काय करणार आहे? चांगला आहे एकदम, आपल्याला हेच पाहिजे ना. नाही नाही आपण यासाठीच मतदान केलंय ना. नाही नाही. मग कशासाठी केलंय? विकासासाठी आपलं चांगलं. हा विकास आहे, हा विकास आहे, हा विकास आहे. कोण आहे अजून बोलणारा? कुठे गेला तो? तुझ्या बरोबर होता तो कुठे गेला? विनोद. हा ये इथे. हा बघा लपतोय. काय वाटतंय? चांगलं नाही. हा यासाठी मतदान केलं होतं? नाही. कशासाठी केलं? साफसफाई. साफसफाईसाठी ना. आता काय बोलायचंय? साफसफाई पाहिजे. आणि नाही केलं तर काय बोलू? हा काय बोलू? वोट नाही द्यायचं त्यांना. नाही द्यायचं. नाही. पक्का पक्का पक्का. कि मग आला 2000चा कव्हर, नाही नाही. विषय संपला. नाही नाही. आला 2000चा कव्हर, विषय संपला. नाही. नाही. हळूहळू चांदिवलीची जनता जागृत होणार. खरी परिस्थिती रोज दाखवत राहणार चांदिवलीची काय आहे ते. जिथं चांगला असेल तिथं मी चांगलाही बोलेल. जसं काजूपाडाचा रोड चांगला डिवायडर लावलाय, चांगला सुशोभीकरण केलाय, त्याचा मी चांगलाही बोललो ना. तर मी अशी विनंती करतोय आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना, ते पॅटर्न बघा कसं चांगल्या पद्धती. आमचा रोड त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे हिमालय सोसायटीचा. आमचा हा रोड हिमालय सोसायटीचा आपला डिसेल्वा गार्डन मधनं जर तुम्ही काढला तर आम्ही 2 मिनिटात असलबा पोचू. लिंक रोडला आम्हाला अर्धा तास लागतो फिरून जायला. हे सगळं डेव्हलपमेंट पाहिजे चांदिवलीमध्ये. पण कोण करणार आणि का करणार? माझी सगळ्यांना विनंती आहे, जे माझी लाईव्ह बघतायत, मग सगळे नेते असू द्या, मी कुणाचं नाव घेत नाही, मी सगळ्यांना सांगतो आमच्या हिमालय सोसायटी रोडवर थोडा लक्ष द्या. हा रोड मोठा करून द्या, मध्ये डिवायडर लावून द्या आणि सनग्रेस पासून पुढे डिसेल्वा मधनं असलपा लिंक रोडला जोडून द्या. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो, अश्विनी भिडेंना सांगतो, आता महापौर काय नाव, रितू तावडेताईंना सांगतो, सगळ्यांनी मेहनत करा, सगळ्यांनी या, आम्ही तुमचा सत्कार करू एवढं सांगतो. इथं थांबतो. परत एकदा दाखवा आमचा विकास, दाखवा चांदिवलीचा, असं दाखवा. दाखवा असं. हे पण दाखवा. हे ना, हे सुशोभीकरण केलंय ना, हे बघा किती चांगला सुशोभीकरण केलंय. दाखवा हे सगळं. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं लय हवार आहे. तुमचे व्हिडिओ बघताय ना. चला थँक्यू. बाकी बरे आहात ना. चला हे दाखवा. हे दाखवा. हे सुशोभीकरण दाखव. हे हा हे दाखव किती चांगला सुशोभीकरण केलं. हा बनवलं आता नवीन. त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही ना. बोर्ड बद्दल मी बोलू शकत नाही. बाकी तुम्ही काही सांगा, मी बोलतो. ते कसं आहे, आता ज्यांनी बनवली स्वतःचा प्रचार करतात, त्याच्यात काय नाही. तुम्हाला समजतं हे खूप चांगलं आहे. देवेंद्र भाई, बहुत बहुत धन्यवाद भाई। अगर कल 2 दिन में साफ नहीं हुआ तो ये सब कचरा उठा के जाने का ऑयल वार्ड में, चलो चलेंगे, सब चलेंगे, पूरा इकट्ठा करके सब लोग चलेंगे। है ना. क्या ज्यादा नहीं, अपन को 8-10 बाल्टी भरने का है. हाँ चलो। उठाएंगे, बाल्टी में डालेंगे, सीधा ऑयल वार्ड में जाने का. 2 दिन राह देखते, है ना. बरोबर. बघूया 2 दिवस वाट बघू. वाट बघू. तू येणार, आहे ना. परत फोन येणार, रे तू जायचं नाही तिथे, नाही नाही. तुला हे पॅकेट दिलं होतं. हा नाही ना असा. मग ठीक आहे, असं नाही ना. नाही दिलं. नाही दिलंय, मग ठीक आहे. चला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद।